मनापासून हॅलो स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण स्पेशल फूड बघूया विथ आरतीमध्ये मस्त तुमचं मनापासून स्पॉन्जी आणि स्वागत. सॉफ्ट तर अशी इथं रवा आपण इडली. एकदम तर सॉफ्ट ही अँड अगदी स्पॉन्जी झटपट अशी होते. तर झटपट होणारी त्याच्यासाठी मी रवा इथं इडली दीड बघणार वाटी आहोत. बारीक तर रवा घेतलेला त्याच्यासाठी मी आहे. इथं बारीक रवा त्याच्यानंतर घेतलाय दीड वाटी दीड बारीक वाटी रव्यासाठी एक आणि वाटी दही त्याच घ्यायचे वाटीने 1 वाटी आणि दही घ्यायचे. त्याच्यामध्ये त्याच त्यानंतर वाटीने अर्धी वाटी पाणी सुरुवातीला घ्यायचे. आपण पाणी इथं टाकून आपल्याला घ्यायचे. 1 वाटी पाणी लागतं. 1 वाटी पाणी एकदम न टाकता सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकायचं, छान मिक्स करायचं आणि लागलं की परत अर्धी वाटी पाणी टाकून हे छान 10 ते 15 मिनटं हे बॅटर छान मिक्स करून झाकून ठेवायचं. म्हणजे रवा आपला छान फुलतो आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान मिक्स करून हे 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत इडलीचं भांडं पाणी टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आणि जे इडलीची भांडी आहेत त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत ते थंड झाल्यानंतर पटकन निघतात. तर इथं 15 मिनिटानंतर आपण इथं इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया. बारीक रवा वापरण्याच्या मागचं कारण काय तर जेव्हा आपण तांदळाचं आणि डाळीचं बॅटर वापरतो म्हणजे बारीक करतो तो एकदम बारीक वाटतो आपण. सो इथं बारीक रवा घेतल्यानंतर सेम आपण डाळ तांदळाची जी इडली करतो त्याप्रमाणे ही रव्याची इडली होते आणि खूप छान आणि स्पॉन्जी होते. आता 15 मिनिटानंतर आपला रवा छान फुललेला आहे. त्याच्यानंतर इथं 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा वापरायचा आहे. हे एकत्र टाकून 5 मिनिटं आपल्याला एका डायरेक्शनमध्ये हे बॅटर छान हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं बॅटर एकदम स्पॉन्जी आणि आत्ताच किती छान फुललेलं आहे. तर इथं मी प्रत्येक ट्रेमध्ये अशा पद्धतीने बॅटर भरून इथं 5 ते 7 मिनिटासाठी मी इडली वाफवण्यासाठी ठेवली होती. तुम्ही बघू शकता अगदी डबल झाल्या आहेत इडल्या. तर नक्की अशा प्रकारे इडल्या म्हणजे ट्राय करून बघा. खूप छान आणि स्पॉन्जी होतात. अशा फुलल्या होत्या की मधली जी साईड आहे तुम्ही बघू शकता ती एकदमच एकमेकाला चिकटल्या होत्या त्या. आपण टाकताना खूप स्पेस ठेवला होता आतमध्ये आणि वाफवल्यानंतर किती छान त्याला जाळी सुटली आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. अगदी सॉफ्ट आणि झटपट होणाऱ्या इडल्या आहेत. तर ट्राय केल्यानंतर कशा झाल्या त्या नक्की कमेंट करायला विसरू नका.